वाटलं नव्हतं राव की भिडे गुरुजी यांना एवढ्या जवळून पाहणार म्हणून. तुम्हाला तर माहितच आहे, आपण ट्रेन मध्ये रात्री बसलो होतो मोहिमला जासाठी. आज सकाळी सकाळी उठून पहिले तोंड धुवून घेतलं, मग आपल्या सीटवर जाऊन वरती बसून राहिलो. पेन मध्ये तर लय मॅड झालं राव. इथं 1-2 घंटे ट्रेन थांबेलच राहिली. मग आम्ही काय करा, आम्हाला नाही समजे. ट्रेन मधले अर्धे जास्त लोक खाली उतरले होते, कारण सगळेजण ट्रेन मध्ये बसू बसू कंटाळले होते. या रायगड जिल्ह्यातला व्ह्यू पाना किती मस्त येतोय. हे कोणतं स्टेशन आहे इथं माहित नाही, पण एवढं माहित आहे इथं उतरून आम्ही क्रॅकजॅक बिस्किट खाल्ले होते. आपल्या सीटवर गेलो तर ते गुप्ती पडली होती, मग ज्यांची होती त्यांना वापस देऊन दिले. आपल्याला तर ट्रेन मध्ये चार्जिंगची काही कमी नव्हती, कारण आपला भूषणदान हिरा प्लग जवळच बसलेला आहे. नंतर आम्ही 10-10:30 वाजता वेळ स्टेशनवर उतरून गेलो. या सगळ्या धारकडीमध्ये चालताना असं वाटे की एखाद्याची काळी जर का पायावर पडली ना तर बोटं फुटून जायचे. तिथून डायरेक्ट आम्ही बसमध्ये बसलो. बसवाल्यानं आम्हाला पार्किंग मध्ये सोडून दिलं. पार्किंग पासून पण अजून वरती टेकल्यावर 5 किलोमीटर जायचं होतं. आम्ही 2 किलोमीटर तर वरती आलतो, पण आम्हाला लई भूक लागली होती. मग तिथून डायरेक्ट आम्ही नदीवर गेलो, हातपाय धुतले, मग जेवण करून घेतलं सगळ्यांनी. शिवाजी महाराजचं दर्शन घेऊन परत टेकडी चढायला चालू केली, पण आम्हाला ऊन एवढी होती की 1 किलोमीटर चालल्यानंतर थकून जायचं. मग आम्ही जिथं जागा भेटायची तिथं झोपून जायचो. ही टेकडी चढता चढता लई ताण लागली होती. मग डायरेक्ट गेलो आम्ही उमठ्यात, तिथं जाऊन पहिले पाणी पिऊन घेतलं. नंतर आम्ही बॅगा गिगा साईडला ठेवून दिल्या आणि गेलो डायरेक्ट तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी. तिथंच तेवढ्यात भिडे गुरुचे पण दर्शन घेण्यासाठी आले, मग म्हणूनच त्यांना एवढ्या जवळून पाहता आलं. आम्ही समाधीचे दर्शन घेतले आणि डायरेक्ट आमच्या जागेवर झोपासाठी चालला गेलो. नंतर संध्याकाळी जेवण केलं आणि झोपून राहिलो. बाकीचं पुढच्या ब्लॉग मध्ये.